राजकारणात एक शब्द नेहमीच चर्चेत असतो, तो म्हणजे घराणेशाही. बाप खासदार तर मुलगा आमदार, किंवा नवरा आमदार तर पत्नी नगरसेविका. ही परंपरा आपण अनेक दशकांपासून पाहतोय. पण पुण्याच्या राजकारणात आता एक असा नियम आलाय ज्याने बड्या नेत्यांची झोप उडवली आहे. भारतीय जनता पक्षाने एक मोठा निर्णय घेतलाय. हा निर्णय म्हणजे थेट घराणेशाहीला ब्रेक. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने स्पष्ट केलंय की आता आमदार किंवा खासदारांच्या मुलांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी मिळणार नाही. हा निर्णय छोटा नाहीये. याचे परिणाम पुण्याच्या राजकारणावर आणि प्रस्थापित नेत्यांवर मोठे होणार आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की भाजपने हा अचानक घेतलेला निर्णय नक्की काय आहे, या निर्णयाचा फायदा कोणाला होणार आहे आणि फटका कोणाला बसणार आहे, सगळं जाणून घेऊया थोडक्यात. मित्रांनो, थोडक्यातद्वारे आम्ही राजकारणातील आणि महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी आपल्यासमोर आणतो आणि त्या सोप्या भाषेत आपल्याला समजावून सांगतो. तुम्हालाही राजकीय विषयांवरील हे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. यामुळे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. पुणे महानगरपालिकेच्या 165 जागांसाठी भाजपने अर्ज मागवले होते. तुम्हाला आकडा ऐकून आश्चर्य वाटेल, तब्बल 2300 पेक्षा जास्त लोकांनी अर्ज केले होते. म्हणजे एका जागेसाठी सरासरी 14 जण इच्छुक आहेत. पक्षात प्रचंड स्पर्धा आहे. यामध्ये अनेक चेहरे होते जे शहरातील बड्या आमदार आणि खासदारांचे नातेवाईक आहेत. कोणी कोणाचा मुलगा, कोणी पुतण्या तर कोणी मेहुणा. या सगळ्यांनी आपापल्या प्रभागात फिल्डिंग लावली होती. कोणत्या माजी नगरसेवकाचे तिकीट कापून आपल्या नातेवाईकाला जागा मिळवायची याचे प्लॅनिंग केले होते. पण आता या सगळ्या प्लॅनिंगवर पक्षाने पाणी फिरलंय. हा निर्णय अचानक आलेला नाहीये. यामागे एक मोठा इतिहास आहे. भाजपने याआधी गुजरात विधानसभा आणि दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत हाच प्रयोग केला होता. त्याला गुजरात पॅटर्न असं म्हटलं जात होतं. तिथे नेत्यांच्या नातेवाईकांना डच्चू देऊन सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली गेली होती. महाराष्ट्रात नगर परिषद निवडणुकीत भाजपने काही नेत्यांच्या घरात 2-2, 3-3 उमेदवाऱ्या दिल्या होत्या. तिथे पक्षाला मोठा फटका बसला. एकाच घरातील अनेक उमेदवार पराभूत झाले. या पराभवातून भाजपने मोठा धडा घेतलाय. घरची माणसं निवडणुकीत उतरवली की सामान्य कार्यकर्ता नाराज होतो, जो प्रचारात जीव ओतून काम करत नाही. हे टाळण्यासाठीच आता पुण्यात हा कडक नियम लागू करण्यात आलाय. या निर्णयामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक वर्ष महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलेले आणि आता आपल्या पुढच्या पिढीला राजकारणात लॉन्च करू पाहणारे नेते अडचणीत आले. कोथरूड, शिवाजीनगर, पर्वती आणि धनकवडी या भागात अनेक इच्छुकांनी मोठी तयारी केली होती. त्यांचे हजारो पोस्टर्स लागले होते. जनसंपर्क कार्यालये उघडली गेली होती. आता या नेत्यांना धक्का बसलाय. भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे. जो कार्यकर्ता सतरंजा उचलतो, झेंडे लावतो, त्यांना आता वाटू लागले की आपलाही नंबर लागू शकतो. इथे एक विशेष किस्सा सांगायला हवा. राज्यसभेच्या खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्याबद्दल एक चर्चा पक्षात रंगली होती. पक्षातील काही नेत्यांनी त्यांच्या मुलीला उमेदवारी देण्याबाबत विचारणा केली होती. पण मेधा कुलकर्णी यांनी एक आदर्श घालून दिला. त्यांनी आपल्या मुलीला उमेदवारी देण्यास स्पष्ट नकार दिला. उलट त्यांनी असा आग्रह धरला की त्यांच्या प्रभागातील 2 सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी. यावरून पक्षात थोडा वादही झाला. पण मेधा कुलकर्णी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. ही गोष्ट कार्यकर्त्यांसाठी खूप मोठी आहे. नेते जेव्हा स्वतःच्या घराऐवजी कार्यकर्त्यांचा विचार करतात तेव्हा पक्षाची ताकद वाढते. हा निर्णय का घ्यावा लागला याचं उत्तर मिळतं बदलापूरच्या उदाहरणातून. बदलापूर नगर परिषदेच्या 49 जागांपैकी तब्बल 6 तिकीटं एकाच कुटुंबाला देण्यात आली होती. हे कुटुंब म्हणजे बदलापूरचे शक्तिशाली नेते आणि शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांचं कुटुंब. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबाला दिलेल्या झुकत्या मापामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. हे तेच वामन म्हात्रे आहेत जे बदलापूर प्रकरणाच्या वेळी आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले होते. एका महिला पत्रकाराला उद्देशून ते म्हणाले होते की तू अशा बातम्या देतेस जणू तुझ्यावर बलात्कारच झालाय. या विधानानंतर त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला होता. आता या कुटुंबाची निवडणुकीतील व्याप्ती बघा. वामन म्हात्रे स्वतः नगरसेवक पदाचे उमेदवार, त्यांच्या पत्नी वीणा म्हात्रे महापौर पदाच्या उमेदवार, बंधू तुकाराम म्हात्रे उमेदवार, वहिनी उषा म्हात्रे उमेदवार, मुलगा वरुण म्हात्रे आणि पुतण्या भावेश म्हात्रे सुद्धा रिंगणात. 2015 मध्ये याच कुटुंबातले 4 जण निवडून आले होते. तेव्हा एवढा मोठा आवाज झाला नव्हता. पण आता ही संख्या 6 वर गेल्यामुळे बदलापूरकरही अवाक झाले होते. पूर्णच्या पूर्ण कुटुंबच पालिकेत पाठवण्याची ही तयारी पाहून सर्व स्तरातून टीका झाली होती. पण या सगळ्याला रिझल्ट काय आला तर बदलापूरच्या जनतेने या अतिघराणेशाहीला चपराक लगावली. एकाच घरातील एवढे उमेदवार दिल्याने मतदारांमध्ये नकारात्मक संदेश गेला आणि याचा फटका पक्षाच्या एकूण कामगिरीला बसला. सामान्य कार्यकर्ता बाजूला पडल्याने म्हात्रे कुटुंबाची ही पॉवर मॅनेजमेंट निवडणुकीत पूर्णपणे यशस्वी होऊ शकली नाही. पण या निर्णयामागे आणखीन एक पैलू आहे
2024च्या विधानसभा निवडणुकीत पुण्याच्या अनेक माजी नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकवले होते किंवा ते इच्छुक होते। यामुळे विद्यमान आमदारांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी नाराजी होती। या माजी नगरसेवकांना महापालिकेचे तिकीट मिळू नये यासाठी काही आमदारांनी पक्षावर दबाव आणला होता। त्यांना वाटत होतं की आपल्या विरोधात जाणाऱ्यांना धडा शिकवावा, पण पक्षश्रेष्ठींनी इथे वेगळी भूमिका घेतली आहे। नातेवाईकांना तिकीट नाकारलं असलं तरी जे माजी नगरसेवक स्वतः कामाच्या जोरावर निवडून येऊ शकतात त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कायम आहे। म्हणजे आमदारांचा हा दबाव पूर्णपणे यशस्वी झाला असं म्हणता येणार नाही। आता प्रश्न पडतो की हा निर्णय खरोखर पूर्णपणे पाळला जाईल का, की ऐनवेळी काही नेत्यांच्या दबावाखाली यात बदल होईल। कारण राजकारणात अपवाद नावाचा शब्द नेहमीच असतो, पण जर भाजपने हा निर्णय कडकपणे अंमलात आणला तर इतर पक्षांवरही याचा दबाव वाढणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आता आपल्या घराणेशाहीचं काय करणार हे पाहणं रंजक ठरेल। पुण्याचा हा नो नेपोटिझम पॅटर्न जर यशस्वी झाला तर येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलू शकते। घराणेशाहीमुळे अडकलेली लोकशाही पुन्हा मोकळा श्वास घेऊ शकते असं अनेकांना वाटतंय। थोडक्यात सांगायचं तर भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत। एकीकडे सामान्य कार्यकर्त्यांना ताकद दिली आहे आणि दुसरीकडे मोठ्या नेत्यांची मक्तेदारी मोडीत काढली आहे। आता हे नवीन चेहरे पुण्याचा विकास कसा करतात हे येणारा काळच सांगेल, पण तुर्तास तरी पुण्याच्या राजकारणात काका पुतण्या किंवा बाप लेक या जोड्यांना ब्रेक लागलेला दिसतोय। तुम्हाला काय वाटतं, राजकारणात घराणेशाही पूर्णपणे संपली पाहिजे का, की अनुभवासाठी नेत्यांच्या मुलांना संधी द्यायला हवी? तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। हा विषय तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मित्रांनो, पुण्याच्या राजकारणातील अशाच महत्त्वाच्या आणि सखोल घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।